नमस्कार. मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, थंडी खूप पडली आहे. अलीकडं जर तुम्ही गाठाव पाहिलं तर गेल्या 2-4 दिवसापासून थंडीचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि धुकं पण जास्त पडायला लागले. आणि आता त्यातच खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातलं वातावरणसुद्धा खूप तापलं आहे. एकीकडं थंडी, एकीकडं या बैलगाडी क्षेत्रातलं वातावरण थोडंसं गरम झाले. आता या विषयांवरती थोडासा पडदा पाडायचा याच्यासाठी मी कालपासून प्रयत्न करतोय आणि कालपासून केलेल्या प्रयत्नांना कुठं ना कुठं तरी एक यश आलेलं आहे असं दिसतंय. कारण सोशल मीडियावर पाहतोय मी बऱ्याच लोकांचे मला फोन येतात. काही लोक चांगलं सांगतायत, काही लोक वाईटसुद्धा बोलत आहेत. नक्की ही काय गोष्ट झाली आहे याबाबत थोडंसं मी सविस्तर बोलावं असं मला वाटलं, म्हणून मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवतोय. तर महाराष्ट्रातील जे बैलगाडी प्रेमी असतील, जे बकासूर प्रेमी आहेत, जे सर्जा प्रेमी आहेत, त्यांना माझं सांगणं आहे की एकमेकात वाद निर्माण होतील असे कमेंट कृपया सोशल मीडियावर करू नका. आणि काय होतं की तुम्ही सोशल मीडियावरती कमेंट करता आणि मग ते ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस खूप हर्ट होतं. कारण व्यक्तिशः जसं दिसतं तसं काहीही नसतं. मात्र कुठं ना कुठं तरी या गोष्टींवरती पडदा टाकला पाहिजे. ॲक्च्युली काय झालं आहे याबाबत स्पष्ट मत तुमच्यासमोर मांडणं मला खरंच गरजेचं वाटलं, म्हणून मी तुमच्यासमोर येतोय. बघा, महाराष्ट्राला पडलेला पहिला प्रश्न की सर्जा आणि षष्टमे रुस्तमे हिंद केसरी बकासूर एकत्र पाळणार का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये बकासूर आणि सर्जा तुम्हाला एकत्र पाळताना दिसतील. मध्यंतरी काही गोष्टींवरती थोडीशी वादावादी झाली होती, थोडासा विचार एकमेकांचे पटत नव्हते. मात्र काल ज्यावेळेस मी मामांना फोन केला होता की मामा, जे काही झालं गेलं ते सगळं आपण विसरून जाऊया आणि आता आपण पुन्हा एकदा नव्यानं या पर्वाची नांदी करूया. मग रणजित सर चुकले असतील, विठ्ठल नाना चुकले असतील, मोहिल शेठ चुकले असतील, वैभव शेठ चुकले असतील किंवा स्वतः मामा चुकले असतील, या गोष्टींवर कुठं ना कुठं तरी पडदा आपण टाकलेला पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण एकत्र आलं पाहिजे. आणि या जी काही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे बकासूर आणि सर्जा, यांना आपण एकत्र पळवलं पाहिजे. त्यासाठी मामांना सुद्धा एक सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही आजच्याच म्हणजे 9-12च्याच मैदानात पळणार होतो, पण बकासूरचा पैरा झाला होता, त्यामुळं आम्ही 9-12च्या मैदानाला पळू शकणार नाही. मात्र पुढचं जे काही आगामी मैदान होईल त्याच्यामध्ये बकासूर आणि सर्जा एकत्र पळतील असा शब्द आपल्याला मामांना दिला आहे. बहुधा तुम्हाला आगामी मैदानामध्येच बकासूर आणि सर्जा एकत्र पळताना दिसणार आहे. त्याबद्दल मी मामांचं, मोहिल शेठचं आणि वैभव शेठचं खास करून आभार मानतो. कारण या गोष्टी कुठं ना कुठं तरी बोलूनच आम्हाला मिटवायच्या होत्या. त्यावेळेस मी स्वतः आमचे मित्र वैभव शेठ साळुंके यांना फोनवर घेतलं होतं. त्यांनी मग कॉन्फरन्सला मामांना घेतलं आणि मग या संदर्भात आमची चर्चा झाली की बाबा, हे झालं गेलं, हे बैलगाडा क्षेत्र आहे, याच्यात आपसात वाद वितुष्ट होईल असं आपण काही वागता कामा नये. आणि लोकांना असं वाटतंय की आपल्यामध्ये वाद आहेत, तर ते वाद नसून एक वैचारिक वाद आहे. वैयक्तिक वाद आमचे कोणाचेही नाहीत, काही वैचारिक वाद होते. ते वैचारिक वाद आम्ही मिटवण्याचा प्रयत्न केला आणि आगामी दिवसामध्ये तुम्हाला बकासूर आणि सर्जा ही जोडीसुद्धा पळताना दिसेल. त्याच्यामुळं मला वाटतंय की हा प्रश्न तसा निकालातच निघाला आहे आणि बहुधा आज त्या संदर्भात आम्ही सर्व मिळून एकत्र बसून व्हिडिओ टाकणार आहे. आणि या गाडीवर कोण बसेल तर लक्षात घ्या, या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर बसतील. कारण विठ्ठल नानांनी स्वतः 1 वर्ष झालं बकासूरची गाडी आणलेली आहे. सोशल मीडियामध्ये त्यांच्या विरोधात सुद्धा बरंच काय काय बोललं जाते. तर मी पहिल्यापासून सांगतोय की विठ्ठल नाना एकदम सरळ, साधा आणि प्रामाणिक माणूस आहे. विठ्ठल नानाची याच्यात काही दोष नाही. ज्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर बसतात त्या गाडी जिंकवण्यासाठीच ते प्रयत्न करत असतात, कारण तेवढे ते प्रामाणिक आहेत. ज्या दिवशी आपण मथुरची आणि सर्जाची गाडी ज्या पद्धतीने त्याने उत्तम चालवली, कारण ते कालसुद्धा बघा, कालसुद्धा आय थिंक खरसुंडीला मैदान झालं होतं ज्याच्यामध्ये आदत भारत आणि तिरंगा ही बैलजोडीसुद्धा त्यांनी क्रमांक 1ची केली. म्हणजे काय, ज्या बैल जोडीवरती ते बसतात
तर ते नंबर करण्यासाठीच बसत असतात. त्याच्यामुळे कृपया त्यांच्या विरोधात सुद्धा सोशल मीडियावर कोणी बोलू नये. बरीच लोक बोलतात की बकासूरमुळे विठ्ठल नानांचं नाव झालं, तो बकासूरला विसरला, असं तसं कोण आरेतुरीची भाषा बोलतं. खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. ॲक्च्युली तसं काही नाही आहे. कृपया आपण कमेंट करताना विचार करावा. आपण घरी बसून कमेंट करता, काहीही बोलत असता. मान्य तुम्हाला प्रेम आहे, तुम्ही फॅन आहात, एखाद्या बैलाचे फॅन असता, पण इतक्या खालच्या तराला जाऊन चुकणं बोलणं हे खूप चुकीचं आहे. कारण ज्यावेळेस स्वतः तुम्ही त्या जागे असता, तर ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे कमेंट्स वाचता त्यावेळेस खूप दुःख होतं. आणि नानासारख्या एवढ्या प्रामाणिक माणसाला जर तुम्ही असं बोलत असाल तर कुठं ना कुठं तरी असं वाटतं की यार त्या माणसाच्या पाठीशी कुठं ना कुठं तरी खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. कारण नानाविषयी जर जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा व्यक्ती, ज्यानं बैलगाडी क्षेत्रामध्ये आपला 25 ते 30 वर्षाचा कालखंड या बैलगाडी क्षेत्रासाठी दिलेला आहे. खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट जॅकी आत्तापर्यंतच्या कालखंडात जर कोण असेल तर ते स्वतः मी म्हणतो, माझ्या म्हणण्यानुसार तर ते विठ्ठल बुतकर आहेत. अनेक बैलांना त्यांनी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, भारत केसरी असे किताब केलेले आहेत. आता याचा अर्थ असा नाही की नाना खूप काही कमी आहेत. तर कृपया नानांविषयी कमेंट करताना नाना गद्दार, नाना फुटले अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत तर ते एकदम चुकीचे आहेत. तर मी सोशल मीडियातील लोकांना विनंती करतो की कृपया अशा पद्धतीचे कमेंट्स करू नका. या बैलगाडी क्षेत्राचा आनंद मनसोक्तपणे घ्या, आनंद घ्या. बैल पळताना पहा. एखादा बैलाचा पैरा चुकला असेल तर तुम्ही त्याला सांगा, अरे पैरा नीट कर, असं कर, तसं कर. उगच काहीतरी गद्दार वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या ज्या काही कमेंट्स आहेत तर त्या कृपया कमेंट्स आपण करू नये अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. राहिला प्रश्न तुमचा, तुम्हाला जे काय वाटतं शेवटी ते तुम्ही करणारच. मी सांगून तुम्हाला जर फरक पडणार नसेल तर त्याला मी काय करू शकत नाही. दुसरा प्रश्न अजून महाराष्ट्रातील लोकांना पडलाय तो म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हे यांना रणजित निंबाळकर सरांनी फोडलं. आता हा प्रश्न तर मला कळालाच नाही, कारण मी सोशल मीडियाचे कमेंट्स वाचत असतो. बरेच वेगवेगळ्या माझ्या चॅनलचे तर मी वाचतोच, आणि आता अलीकडच्या कालखंडात मी 1-2 व्हिडिओला तर ते कमेंट्स पण बंद केलेत. पण दुसऱ्या चॅनलवर वाचतो की असं लोकांचं म्हणणं आहे की बाबा रणजित सरांना विठ्ठल ड्रायव्हरांना फोडलं. की कसं फोडलं की बाबा सुरुवातीला त्यांना इर्टिगा गाडी दिली, मग त्यांना नंतरनं त्यांचा विमा काढला, नंतर त्यांना 1-2 बैलं घेऊन दिली आणि अशा पद्धतीनं त्यांना बकासूरपासून हळूहळू हळूहळू दूर केलं. हा तसं अजिबात नाही मित्रांनो. जर तुम्ही कधी तुम्हाला वेळ मिळाला तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये बुध हे गाव आहे. त्या बुध गावी या आणि विठ्ठल ड्रायव्हरांच्या घरी या. साधारण 2 खोल्यांचं ते त्यांचं घर, ज्याच्यामध्ये ते राहतात. अगदी गरीब सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, ज्याच्या उपजीविकेचं साधन हे फक्त आणि फक्त बैलगाडा आहे. मध्यंतरी बैलगाडी क्षेत्रावर ज्यावेळेस बंदी होती ना, या बंदीच्या कालखंडामध्ये हा नाना प्रामुख्यानं विहिरीवर कामाला जायचा. का तर बैलगाडीवरती बंदी असल्यामुळं जे काही सोर्स ऑफ इन्कम होतं ते बंद होतं. त्याच्यामुळं खूप मोठी श्रीमंती असलेला असा माणूस नाही, एकदम सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, ज्या माणसावर 4 ते 5 व्यक्तींची जबाबदारी असते. आणि अशा व्यक्तीच्या पाठीशी मला वाटलं कुठं ना कुठं तरी खंबीर उभं राहावं, म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. मध्यंतरी सासवडच्या मैदानामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या खिशातून पैसे पडले होते. ते पैसे मला या माणसानं प्रामाणिकपणे आणून दिलं. तिथंच मला त्या माणसाचा प्रामाणिकपणा आवडला. अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावंत व्यक्ती, हा अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावंत व्यक्ती आहे. आणि असा निष्ठावंत व्यक्ती या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि अशा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभं राहावं असं मला वाटलं, म्हणून मी त्याच्या पाठीशी उभं राहिलो, त्यांना गाडी दिली. आणि या बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत असता त्यावेळेस तुमच्या जीवावर बसून तुम्ही गाडी चालवता. तुमचं कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं मी त्यांचा विमा काढला. मला माहीत नाही महाराष्ट्रातल्या कोणत्या ड्रायव्हरचा विमा कोणत्या मालकानं काढला आहे का. मी खूप मोठा आहे, मी शहाणा आहे असं अजिबात नाही, पण मला दाखवावा. महाराष्ट्रातले असे मला मोजून 10 ड्रायव्हर दाखवा घाटावरचे की ज्यांचा विमा मालकांना काढलाय. अरे नाही काढला. खूप कमी बोटावर मोजण्याजोगे मालक आहेत ज्यांनी विमा काढला. त्यांचं काम नाही का ड्रायव्हरचा विमा काढणं.
मी खूप मोठं काम केलं असं नाही, पण ज्या ड्रायव्हरच्या जीवावर तुम्ही हिंद केसरी होता, महाराष्ट्र केसरी होता, तुमचं काम नाही का त्यांचा विमा काढणं? त्यांच्या जीवाची काळजी तुम्हाला नाही का? मला ती काळजी वाटली म्हणून मी त्यांचा विमा काढला. राहिला प्रश्न पुढचा की सर्जा बैल घेतला, अजून 1-2 बैल घेतली. हो, मी या क्षेत्रात या बकासूरमुळेच आलो. 1 मिनिट. हॅलो प्रीत सर, मी व्हिडिओ बनवतोय, 2 मिनिटात करतो तुम्हाला. तर बघा की या बैलगाडी क्षेत्रात मी जे आलो तर ते बकासूरमुळेच आलो. आणि जसं जसं या क्षेत्रात आलो तसं तसं मला असं वाटलं की बाबा या क्षेत्रात आल्यानंतर कुठं ना कुठं तरी आपण पण एक बैलगाडा मालक व्हावं, बैल घ्यावा. आणि मी बैल घेतला. योगायोगानं आमचे या महाराष्ट्राचे आवडते व्यक्ती गौतम भैया काकडे यांनी काही कारणास्तव या क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याकडे जो हिंद केसरी बैल होता सर्जा, तर तो विकण्यास काढला. आणि मग योगायोगानं नानांशी माझं बोलणं झालं. आम्ही गौतम भाईंना समजावला गेलो होतो की बाबा तुमच्यासारख्या जुन्या जाणकार व्यक्तीची या क्षेत्राला गरज आहे, तुम्ही या क्षेत्रातून निवृत्ती घेऊ नका. मग त्यावेळेस आम्ही सर्जा घेतला, विक्रमी किमतीत घेतला. असेच बरेच लोक म्हणतात महाराष्ट्रात एवढ्या विक्रमी किमतीला आजपर्यंत बैलाची खरेदी झाली नाही. मान्य मला, मी 61 लाख रुपयाला बैल घेतला. आजपर्यंत बैलगाडा क्षेत्राच्या इतिहासात एवढी खरेदी कधीच झाली नाही. बऱ्याच लोकांना याबाबत माहिती सुद्धा आहे. त्याच्यानंतर मग आम्ही बैल पळवायला लागलो. पहिल्याच मैदानात आम्ही बकासूर सोबत पळवला. आम्ही भापकर केसरी मैदानाचे मानकरी झालो. त्याच्यानंतर 1-2 मैदानात आम्हाला गुलाल मिळाला नाही आणि मग आम्ही अशा पद्धतीने या क्षेत्रात आलो. तर विठ्ठल नानांचं आणि माझं नातं खूप घट्ट आहे. तुम्हाला माहीत नसेल तर ते आमच्या फॅमिली मेंबर सारखे. तर कारण माझी जी बायको आहे त्यांना ते बहीण मानतात आणि बहिणी भावाचं नातं आहे आमचं. म्हणजे त्यांचं आणि माझ्या बायकोचं आणि त्यांचं म्हणजे इतकं घरातले आमचे घनिष्ठ संबंध आहेत आणि एकमेकांशी आम्ही इतके आता कनेक्टेड झालेले आहेत की आमचा रोजचा फोन असतो एकमेकांचा, घरच्यांशी फोन असतो, बाबांशी फोन असतो. त्याच्यामुळे हे नातं एकदम घट्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे जर एखादा गरीब व्यक्ती जर असेल आणि त्याच्या पाठीशी जर मी खंबीरपणे उभं राहिलो तर याच्यात वावगं काय हो, याच्यात माझं चुकलं काय? आणि तो माणूस माझ्या शब्दासाठी मग काही करतो. मी त्यांना म्हटलं या गाडीवर बसा तर बसू शकतो. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना कधी म्हटलं की तुम्ही बकासूरची गाडी सोडून फक्त सर्जाच्या गाडीवर बसा. ज्या दिवशी विठ्ठल ड्रायव्हर यांच्याकडे मी सर्जा बैल घेतला त्याच दिवशी विठ्ठल नानांनी मला सांगितलं, रणजित सर, जर ज्यावेळेस मी बकासूरची गाडी हाणत असेल आणि त्यावेळेस मी सर्जाची पण गाडी हाणत असेल आणि जर दोन्ही गाड्या एका सेमीत लागल्या, एका फायनलमध्ये लागल्या, तर मी त्या गाडीवर, तुमच्या गाडीवर, सर्जाच्या गाडीवर बसणार नाही, मी बकासूरच्या गाडीवर बसेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग सर त्या दिवशी 7व्या सेमीत बकासूरची पण गाडी होती आणि सर्जाची पण गाडी होती, मग त्या गाडीवरती विठ्ठल ड्रायव्हर का बसले नाहीत? कारण पहिल्यापासून म्हणजे हिंद केसरी बैलाच्या वेळी पहिल्या गटाला छोट्या ड्रायव्हर होता आणि बकासूरच्या गाडीवर छोट्या ड्रायव्हर गटालाच बसला होता. का बसला होता याचं कारण आता मी सांगत नाही, सांगितलं तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. ते मला सांगायचं नाही, तो मला वाद वाढवायचाच नाही. जर मी त्या गोष्टी बोललो तर त्याच्यातून अजून वाद निर्माण होईल आणि तो वाद मला वाढवायचा अजिबात नाही. त्या वादावर मला तिथंच पडदा टाकायचा आहे. कारण ज्यावेळेस गटाला गाडी झुंपण्यासाठी विठ्ठल ड्रायव्हर गेले होते मोहिल शेठकडं, त्यावेळेस मोहिल शेठनं सांगितलं होतं त्यांना की नाना तुम्ही आज गाडीवर नाही बसत, छोट्या ड्रायव्हर गाडीवर बसणार आहेत. मग नाना तिथून निघून आले होते आणि त्याच्यानंतर काय झालं हे मी आता तुम्हाला परत सांगणार नाही. त्याच्यानंतर मग 11व्या गटात मथुर आणि सर्जाच्या गाडीवर नाना बसले. म्हणजे तिथून नानांना तिथं वाईट वाटलं असेल, ठीक आहे. मग छोट्या ड्रायव्हर तिथं गटाला बसला, आपल्या गाडीवरती नाना बसले. मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की काय झालं ऍक्च्युली, की सेमीफायनलला दोन्ही गाड्या एका गटात लागल्या, आपली गाडी जिंकली. आता याच्यामध्ये की लोकांचं म्हणणं होतं की बाबा नानांनी गाडीवर बसायलाच नव्हतं पाहिजे होतं. काय काय लोकांच्या तर पैजा लागले, नाना गाडीवर बसणारच नाहीत. अरे कसं बसणार नाहीत? सर्जाच्या गाडीवर ते बसणारच, कारण गटाला त्यांना गाडी आणली आहे, सेमीला त्यांना आणली. हा, जर गटाला बकासूरची गाडी त्यांना आणली असती तर मात्र नाना सर्जाच्या गाडीवर सेमीला बसले नसते. कारण नानानं दिलेला एकदा शब्द असतो तर ते शब्द पाळतात. त्याच्यामुळे याही गोष्टी लक्षात घ्या. विठ्ठल ड्रायव्हर बकासूरच्या गाडीवर नक्की बसतील. त्या संदर्भात आता बोलणं झालं आहे. शेवटी
मामा असतील, मोहिल शेठ असतील किंवा सचिन शेठ असतील हे ठरवतील नानांना गाडीवरती कसं कधी बसवायचं. त्याच्यामुळं तुम्ही लोक वाद करत बसू नका. शेवटी मालक ठरवत असतो आपल्या बैलगाडावरती कोणी बसवायचं. आता पुढचा प्रश्न की तिसरा प्रश्न, उद्याचं तुमचं सर नियोजन काय? तर बघा 9/12ला मैदान होतंय. 9/12च्या मैदानाला आपण थोडंसं येणार नाही कारण आपण सर्जाला थोडंसं आराम देतोय, कारण आत्ताच सर्जा आणि मथुर हिंद केसरी झालेत आणि त्या हिंद केसरी किताबाचा कुठं ना कुठेतरी थोडासा मान राखला पाहिजे. एवढं मोठं मानाचं मैदान, आपला सर्जा पंचमी हिंद केसरी झाला आणि आता हळूहळू थोडासा तो नंतर मैदानात दिसेल. एक 4-5 अजून 2-3 दिवसांनी तो मैदानावर दिसेल, कारण त्या हिंद केसरी मानाचा पण कुठेतरी एक सन्मान आहे. तो सन्मान ठेवण्यासाठी आपण त्याची एक मिरवणूक सुद्धा काढणार आहे 2 दिवसामध्ये. मग तो मिरवणूक झाल्यानंतर तुम्हाला सर्जा मैदानात दिसेल. तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे की बकासूर, सर्जा, मोहिल शेठ, विठ्ठल ड्रायव्हर, मामा, वैभव शेठ साळुंके यांच्यातला वाद आता थोडासा काहीतरी मिटण्याच्या मार्गावर आहे आणि मामांनी सांगितलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये बकासूर आणि सर्जा ही जोडी पळेल. पाहूया आपण येणाऱ्या कोणत्या मैदानात दिसेल, कारण मी बकासूर सोबत बैल पळवण्यास कधीही तयार आहे, कधीही उत्सुक आहेत. नाना बकासूरच्या गाडीवर बसायला कधीही तयार आहेत, कधीही उत्सुक आहेत. आता चेंडू हा मोहिल शेठच्या कोर्टात आहे. त्यांनी ठरवायचं कधी बसवायचं आणि कधी गाडी आपण एकत्र हाणायची. शेवटी ह्या पुढच्या मालकाचा प्रश्न. बऱ्याच जणांना वाटतं की रणजित सर बसवत नाहीत. लोकांना वाटतं की आता बसवूच नका, काही लोक म्हणतात पळवूच नका, बसवूच नका. शेवटी काही बैलगाडी क्षेत्र इथं सर्वांना एकत्र यावं लागतं. सर्व लोक आपलीच आहेत. मात्र आपण जर या क्षेत्रात वादविवाद करत बसलो, एकमेकांत वैमनस्य निर्माण करत बसलो तर ते कधीच शक्य नाही. आता तुम्हाला साधारण आता अलीकडच्या कालखंडातलंच उदाहरण माहिती आहे की हार्दिक पांड्याला वाटलं की बाबा मला गुजरात टायटन्सकडून नाही खेळायचं, आता मुंबई इंडियन्सकडून खेळायचं. तुम्हाला माहिती आहे हार्दिक पांड्यानं पहिल्या वेळेस त्यांना विजेतेपद मिळवून दिलं होतं, दुसऱ्या वेळेस उपविजेतेपद मिळवून दिलं होतं. एवढा चांगला कॅप्टन एखाद्या फ्रँचायझीला सोडायचा थोडासा काळजावर दगड ठेवावा लागतो. मात्र हे खेळ इथं कोणाच्या मनाविरुद्ध तुम्हाला वागता येत नाही. त्या हार्दिकला वाटत होतं की मला जायचंय, चला ठीक आहे गुजरात टायटन्स म्हटलं चला तुला जायचंय तर जायचंच नाही. आपण जाणाऱ्याला कोण रोखून नाही शकत, आपण म्हणू शकत नाही अरे थांबच. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इथं काही गोष्टी मालकांच्या व्यक्तिगत असतात आणि शेवटी कोणाच्या व्यक्तिगत निर्णय काय घ्यायचा काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांना जर यायचं असेल तर स्वागत आहे, नाही यायचं असेल तर हे प्रेम आपलं आयुष्यभर राहील. बकासूर हा आमच्या काळजाचा तुकडा आहे, तो तसाच राहील. मोहिल शेठचं आमचं प्रेम तसंच राहील, कारण आमचा वाद हा वैचारिक आहे, व्यक्तिगत वाद अजिबात नाही. वैभव शेठचं मामांचं आमचं बोलणं आहे वैचारिक वाद असतो. वाद हा व्यक्तिगत कधीच नसतो. एकमेकांना विचार पटत नाहीत हाच प्रश्न आहे आणि त्या वैचारिक वादावर सुद्धा आम्ही आता तोडगा काढलेला आहे. नक्कीच बकासूर आणि सर्जा तुम्हाला आगामी मैदानापासून दिसतील. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया खाली चॅनलचं सबस्क्राईब नावाचं एक बटन आहे ते दाबा आणि बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.